श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. त्रिमूर्ती अवतार होऊनी आपण तीर्थे कराव्या किंकारण. विशेष काय असे गोकर्ण म्हणून गेले तया स्थाना. ऐकुनी नामधारकाचे वचन संतोष झाला सिद्ध आपण. सांगत असे विस्तारून गुरुचरित्र परियेसा. दत्तात्रेय आपण तीर्थे हिंडे तयाचे कारण. भक्तजना दीक्षा करणे उपदेशित असे हितार्थ. विशेष तीर्थ आपुले स्थान गोकर्णी असे शंकर आपण. याची कारणे निर्गुण त्रैमूर्ती वसती तये स्थानी. गोकर्णीचे महात्म्य सांगता असे अनुपम्य. एक चित्त करुणी नेम ऐक शिष्य नामधारका. महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे ऐका. आख्यान असे विशेषा लंबोदरे प्रतिष्ठिले. पुलस्य ब्राह्मणाची भार्या नाम तियेचे कैकया. ईश्वर भक्ती अतिप्रिया शिवपूजा सर्व काळी. नित्य करी लिंग पूजन पूजेविन नेघे न घे अन्न. ऐसे क्रमिता एक दिन न मिळे लिंग पूजेसी. व्रतभंग होईल म्हणून मृत्तिकालिंग करुणी. पूजित होती संतोषोनी भक्तिपूर्वक अवधारा. तिचा पुत्र अतिक्रूर नाम तया दशशिर. आला तिथे वेग वत्तर माता दर्शन करावया. नमिता झाला मातेसी पुसे पूजा काय करेसी. सांगत असे विस्तारेसी पूजिते लिंग मृत्तिकेचे. रावण म्हणे जननीसी माझी माता तू म्हणविसी. मृत्तिकेचे लिंग पूजेसी अभाग्य आपुले म्हणत असे. मागुती म्हणे दियेसी पूजिल्या फळे कायसी. कैकया सांगे पुत्रासी कैलास पद पाविजे. रावण म्हणे मातेसी कैलास आणूनी तुझ पासी. दिले तरी काय कैसी सायास काओ करीतेसी. ऐसे म्हणत असे रावण माते सवे करी पण. आणि न त्वरित उमार म्हण कैलासा सहित लंकेसी. पूजा करी ओ स्वस्थ चित्तेसी. मृत्तिकालिंग असे कायसी म्हणून निघाला त्वरितेसी. मनोवेगे निशाचर पावला त्वरित शिवपुरासी. शुभ्र पर्वतरम्यासी धरोनी हालवी क्रोधेसी. 20 बहु भुजाबळे आंदोळले कैलास भुवन. उपटितसे तो रावण दाही शिरे टेकून. उचलीन म्हणे उल्हासे शिर लावून पर्वतासी. काय कर टेकून मांडीसी उचलिता झाला प्राणेसी. पाताळ सप्त आंदोळले फना चुक विशेष आपण. कूर्म भ्याला कापोण भय चकित देवगण. अमरपूर कापतसे कैलासपुरीचे देवगण. भयभीत झाले कापून भयचकित गिरिजा आपण. होऊनी गेली शिवापासी. पार्वती विनवी शिवाशी काय झाले कैलासासी. आंदोळतसे भारेसी पडो पाहते निर्धारी. ईश्वर म्हणे गिरिजेशी न करी चिंता मानसी. रावण भक्त माझा परियसी खेळतसे भक्तीने. ऐसे वचन ऐकोनी विनवी गिरिजा नमोनी. रक्ष रक्ष शूलपानी समस्त देवगणाते. ऐकोनी उमेची विनंती शंकरे चेपिले वामहस्ती. 10 शिरे भुजे विसासहिती दडपलासे गिरीच्या तळी. चिंता करी मनी बहुत शिव शिव ऐशी उच्चारित. ध्यातसे स्तोत्र करीत शरणागता रक्षत म्हणोनी. त्राही त्राही पिनाक पाणी जगत रक्षक शिरोमणी. शरण आलो तुझे चरणी. मरण कैचे भक्तासी शंकर भोळा चक्रवर्ती. ऐकूनी त्याची विनंती चेपिले होते वामहस्ती. काढिले त्वरित कृपेने सुटला तेथुनी लंकेश्वर. स्तोत्र करीत असे अपार शिर छेदुनी धरिले करी. तंतु लाविले निज अंतरे. वेद सहस्त्र एक वचनी वर्णक्रमादी विस्तारुनी. सामवेद अति गायनी समस्त रागे गातसे. शिर कापून आपुले देखा यंत्र केले कर कमळिका. शिरा काढून तंतुका रावणेश्वर गातसे. समयासमयी आलापण करी दश शिर आपण. प्रातकाळी करी गायन अष्टरागे परियेसा. ऐसे 36 रागेसी गायन करी सामवेदासी. निर्वाण रूप आहे कैशी चंद्रमौळीची भक्ती ते. रावणाचे भक्तीसी प्रसन्न
ईश्वर त्वरितेसी निज रूपे अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्त्र त्रिनेत्रीसी 10 भुजा स्वरूपेसी उभा राहुनी संतोषी माग वर म्हणत असे म्हणे रावण शिवासी काय मागू तुझ पाशी लक्ष्मी माझे घरची दासी आठही निधी माझे द्वारी चतुरानन माझा जोशी 33 कोटी देव हर्षी सेवा करीता ती अहर्निशी सूर्य चंद्र वरुण वायू अग्नी सारिख सेवा करी वस्त्रे धूतसे अति कुसरी यम माझा आज्ञाधारी निरूप वेगळा न मारी कवणा इंद्रजिता सारखा पुत्र कुंभकर्णा सारिखा भ्रात्र स्थान माझे समुद्रात कामधेनू माझ्या घरी सहस्त्र कोटी आयुष्य मज समान नाही दुजा आलो असे याची काजा कैलास नेईन लंकेसी व्रत असे जननीसी नित्य पूजावे तुम्हासी मनोरथ पुरवावे भक्तीसी कृपा मूर्ती दातारा ईश्वर म्हणे रावणासी जरी जाड असेल पूजेसी काय करीसी कैलासासी आत्मलिंग देईन तुझ जे जे मनीची वासना पुरेल ऐसे जाणा लिंग असे माझा प्राणा म्हणून दिले रावणासी पूजा करी वेळ तिन्ही अष्टोत्तर शत जप करुनी रुद्राभिषेक करुनी पूजा करी एक चित्ते वर्षे 3 जरी पूजेसी तुची माझे स्वरूप होसी जे जे मनी इच्छेसी पावसी त्वरित अवधारी हे लिंग असेल जयापाशी मृत्यू नाही परियेसी दर्शन मात्रे 6 दोषी त्वरित जातील अवधारी ठेवू नको भूमीवरी जोवरी पाविजे तुझी नगरी वर्षे 3 पूजा करी तुझी ईश्वर होशील इतुके होता अवसर नारद होता ऋषेश्वर निघून गेला वेगे सत्वर अमरपुरी इंद्रभुवन नारद म्हणे इंद्रासी काय स्वस्थ चित्ते बैसलासी अमरत्व दिधले रावणासी लक्ष्मी गेली आजी तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंगे दिधले कर्पूर गौर आणिक दिधला असे वर तुझी ईश्वर होशील वर्ष 3 पूजिली आसी तुझी माझे स्वरूप होसी तुझी नगरीच कैलासी मृत्यू नव्हे कधी तुझ ऐसा वर लाधोनी रावण गेला संतोषोनी 33 कोटी देव कुठुनी सुटतील आता तुम्हासी ऐसे वचन ऐकोनी इंद्र भ्याला कापोनी नारदासी विनवी कर जोडूनी काय करावे म्हणत असे नारद म्हणे इंद्रासी उपाव करावे त्वरितेसी जावे तुम्ही ब्रह्मयापासी तो यासी उपाय करील इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्म लोकात्वरित विस्तारोनी वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मयासी ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्यावैरी ऋषिकेशी उपाय करील निर्धारी विरींची म्हणे विष्णूसी प्रतिकार करा वेगेसी कारणे असे तुम्हासी राम अवतारी परियेसा ऐसे विनवी चतुरानन तव श्री विष्णू म्हणे कोकोण कार्य नासिले म्हणून निघाला झड करी कैलासासी विष्णू आला ईश्वरापासी म्हणे शंकरा काय करीसी प्राणलिंग रावणासी देणे काय कारण तुम्हा ईश्वर म्हणे विष्णूसी तुष्टलो त्याचे भक्तीसी विसर पडिला आम्हासी संतोषोनी दिधले प्राणलिंग आपले शिर छदोनी देखा विना केल्या स्वहस्तिका सप्त स्वरे वेदाधिका गायन केले भक्तीने जरी मागता पार्वतीसी देतो सत्य परियेसी भुली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझे विष्णू म्हणे उमाकांता तुम्ही ऐसे वर देता आम्हासी सायास होता बहुता दैत्य उन्मत्त होता ती देव द्विजादी लोकांसी पीडा करीता ती बहुवसी याची कारणे आपणासी अवतार घेणे घडते देखा कधी दिधले लिंग त्यासी नेले असेल लंकेशी शंकर म्हणे विष्णूसी 5 घटी झाल्या देखा ऐकताची शिववचन केला उपाय नारायण चक्र पाठविले सुदर्शन सूर्या आडभावयासी बोलावुनी नारदासी सांगत असे ऋषिकेशी
तुम्ही जावे त्वरितेसी जातो लंकेशी रावण मार्गी जाऊन त्यासी विलंब करावा परियेसी जाऊ न द्यावे लंकेशी त्वरित जावे म्हणतसे चक्र झाले सूर्या आड स्नान संध्या रावणाचाड तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा तयासी ऐसे ऐकून या श्री विष्णूच्या बोला नारद मुनी त्वरित गेला मनोवेगे पावला मार्ग क्रमिता लंकानाथ नारदा ते पाठवूनी विष्णू विचारी आपुले मनी गणेश्वरा ते विनवुनी पाठवू म्हणे विघ्नासी बोलावुनी गणेशासी सांगे विष्णू परियेसी कैसा रावण तुझसी सदा उपेक्षित बाळकपणे तुवा जावे शिष्य रूपे करुणा भावे सूक्ष्म रूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासुनी संध्या समयी तुझे हाती लिंग देईल विश्वासरीती तुवा ठेवावे क्षिती लिंग राहील तेथेची गेला होता नारद पुढे ब्रह्म ऋषी महात्म्य गाढे उभा ठेला रावणा पुढे म्हणे कोठूनी आलासी रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी केले उत्कृष्ट तपासी संतोष विले चंद्रमौळी प्रसन्न होऊन आम्हासी लिंग दिधले परियेसी अनेक सांगितले संतोषी लिंग महिमा अपार नारद म्हणे लंकानाथा दैव अधिक तुझे आता लिंग लाधलासी अमृता जाणो आम्ही अद्यंत लिंग महिमा ऐक कानी जे पूजतील वर्षे तिनी तेची ईश्वर होतील निर्गुणी वरद मूर्ती तोची होय लिंग असे जयस्थानी तेची कैलास असे जाणी महत्व होते याची गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी असे आणिक अपार महिमा सांगेन ऐका एक नेमा रावण म्हणे कार्य आम्हा जावे त्वरित लंकेसी म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे तयेवेळी सूर्यास्तमान आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्र वेद आचरसी संध्याकाळी मार्ग क्रमेसी वाटेस होईल तुझ निशी संध्या लोक होईल आम्ही जाऊ संध्या वंदनासी म्हणून नारद विनयेसी कुसोनिया रावणासी गेला नदी तीरा नारद रावण चिंती मानसी व्रत भंग होईल आपणासी संध्या करावी त्रिकाळेसी संदेह घडला म्हणत असे ईश्वरे सांगितले आपणासी लिंग न ठेवावे भूमीसी संध्या समय झाला निशी काय करू म्हणत असे तव देखीला ब्रह्मचारी अति सुंदर बाळका परी हिंडतसे नदी तीरी देखील रावणे तयावेळी हसुनी या लंकेश्वर लोभे धरिला त्याचा कर सांग बाळा कवनाचा कुमर प्रीती भावे पुसतो मी ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमुचा पिता काय पुससी जटाधारी भस्मांगेशी रुद्राक्षमाळा असे देखा शंकर म्हणती तयासी भिक्षा मागे अहर्निशी वृषभ आरूढ उमा सरशी जननी माझी जगन्माता इतके ऐकून लंकनाथ त्या बाळका ते संबोकित लिंक धरी ऐसे म्हणत संध्या करीन तववरी बाळक विनवी तयासी न धरी लिंग परियेसी ब्रह्मचारी आपण अरण्यवासी उपद्रवू नको म्हणत असे तुझे लिंग असे जड आपण बाळक असे वेड न घे लिंग जाऊ दे सोड धर्म घडेल तुम्हासी नाना परी संबोखित लिंग देत लंकानाथ संध्या करण्या आपण त्वरित समुद्र तीरी पैसला ब्रह्मचारी थडीसी उभा विनवितसे रावणासी जड झाली आपणासी ठेवीन त्वरित भूमीवरी वेळ तीन परियेसी बोलावीन तुम्हासी वेळ लागली या परियेसी ठेवीन आपण भूमीवरी ऐसा निर्धार करुनी उभा गणेश लिंग धरुनी समस्त देव विमानी बैसोनी पाहती कवतुक अर्घ्य समयी रावणासी बोलावी गणेश परियेसी जड झाले आपणासी लिंग घेगा म्हणत असे न्यासपूर्वक अर्घ्य देका रावण करीतो अतिविवेका हाती दाखवितो बाळका येतो राहे म्हणूनी अनिक एक क्षण पाहुनी गणेश बोले वेळ दोनी जड झाले म्हणूनी शीघ्र यावे म्हणत असे न ये रावण ध्यानस्थ गणेश असे विचारित समस्त देव साक्षी करीत लिंग ठेविले भूमीवरी श्री विष्णू ते स्मरोनी लिंग ठेविले स्थापुनी संतोष जाहला गगनी
पुष्पे वर्षती सुरवर. अर्घ्य देऊनी लंकेश्वर, निघोनी आला सत्वर. मग लिंग देखिले भूमीवर, मनी विकळ झाला. आवेशोनी रावण देखा, ठोसे मारी गणनायका. हास्यवदने रडे तो देखा, भूमीवरी लोळतसे. म्हणे माझ्या पितयासी, सांगेन आता त्वरितेसी. का मारिले बाळकासी, म्हणून निघाला रडत देखा. मग तो रावण काय करी, लिंग धरुनी दृढ करी. उचलू गेला नाना परी, भूमी सहित हालतसे. कापे धरणी तयावेळी, रावण उचली महाबळी. न ए लिंग शिर आफळी, महाबळी राहिला. नाम पावले याची कारणे, महाबळेश्वर लिंग जाणे. मुरडोनी ओढिता रावणे, गोकर्णाकार जाहले देखा. ऐसे करुनी लंकानाथ, गेला मागुती तप करीत. ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र, समस्त देव तेथे आले. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापनम नाम षष्ठोध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 109.